अधिवेशन काळात विधिमंडळ परिसरात आमदारांनी एकमेकांना डिवचल्याचं दिसून आलं। त्यावरून आज विधानसभेतही सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे। म्हणून वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ, समाज माध्यमे या माध्यमातून देशभर प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल। नितीश राणे एकतर हातवारे करणे, त्याच्यातला जो प्रकार आहे त्याचा अश्लील अर्थ निघू शकतो। भास्कर, आपल्या मनात आहे की नाही हा तुम्ही स्पष्टीकरण द्याल। घेणारा तो कशा पद्धतीने घेईल हे त्याच्यावर आहे। आणि त्यामुळे या सगळ्यावर सुद्धा डिजिटल मीडिया, सोशल मीडिया हे सगळं बघत असते। यात आपलं म्हणणं आग्रहपूर्वक मांडणं, आक्रमक मांडणं अधिकार आहेच। या अधिकारावर गदा येण्याचा प्रश्नच नाही। पण या सदनामध्ये ज्या वेळेला चेअरवर बसलेली व्यक्ती एक कायद्याची प्रावधान दाखवून, रूल्स, बिझनेस रूल्स दाखवून, या सभागृहाचे नियम दाखवून जर आपल्याला त्या ठिकाणी निर्देशित किंवा सूचना किंवा त्या ठिकाणी आदेश करत असेल तो आपण पाळला पाहिजे। माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं वर्तन आदर्श असायला हवं। कुणाला मिंदे, गद्दार अशी नावं ठेवतात असं शेलार म्हणतायत। सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीकेची झोड करण्यात आली आहे। अधिवेशन काळात विधिमंडळ परिसरात आमदारांनी एकमेकांना डिवचल्याचं दिसून आलं। त्याचवरून आज विधानसभेतही सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।